तुम्हाला सांगतो दांगडा करू पंडित लहान नाही बरं का दांगडा न करू काही केलं नाही श्रीराम श्रीराम श्रोते मंडळी समोर समोर सरका खाली बसलेले पुरुष मंडळी रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
तो हरी मार्ग दावणी गेले आधी मार्ग दावणी गेले दयानिधी संत ते दयानिधी संत सिद्धांत
कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू देशी पंथे चालो जाता पंथे चालो जाता नको चिंता कोठे काही नको चिंता कोठे काही नको शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार जय जय शोभार कुमार हरी 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 शोभार कुमार जय शोभार कुमार जय शोभार या बाबा काय नाही
हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं बोला. विठ्ठल हरी विठ्ठल भजन करा, सर्वांनी भजन करा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज भारत माता गो माता की जय.
मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही हरी निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे काही समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगदनिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरौ कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवंच दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम जयांचे किल्या स्मरण होय सकल विद्येंची अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता तैसे श्री गुरूंचे महिमान अकैता के असे साधन हे जाणून आम्ही अनुमान निवांत केले कर जोडी तो कथे काळी 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 जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी जोडी तो कथे आपण आता वेदवाणी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे आपण आता वेदवाणी आपण वेदवाणी जोडी तो कथे काळी मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत तेनिची पंथे चालू जाता न परी गुंथा कोठे काही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवकर्ता निवडला अभंग महान भगवत भक्त
वैराग्य रागरसिक ज्यांनी केला परमार्थाचा कळस, तुमच्या आमच्या सरकार केला नाही त्या ठिकाणी भजनाचा आळस, असे असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांची कृपापात्र शिष्य असणारे श्री संत निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तुम्हा सर्व मंडळीला ज्ञान जरी असलं, सप्ताह किम निमित्त नाही, कशा निमित्त नाही सांगण्याकरता तुम्ही मला इतक्या दुरून बोलवलं. इतक्या दुरून म्हणजे 12 किलोमीटरवरून सांगण्याकरता मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित या ठिकाणी केलेलं आहे. चालू असलेला आपल्या सुंदर या रामखेडा या सुंदर गावामध्ये आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील तरुण मित्र मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी या सर्वांच्या अथक परिश्रमाने सुंदर असं गोड नियोजन तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी केलंय. आणि या सप्ताहामधील द्वितीय दिवसाचं कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आलेलं आहे, ज्यांच्यामुळं तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे माझे जीवलग मित्र, माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करणारे श्री हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र, आमचे गणेश दादांच्या माध्यमातून व या सप्ताहाचा तुमच्या गावचा भार ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे, नव्हे तुम्ही गावकरी मंडळीने त्यांना योग्य मानलेलं आहे. अशा आपल्या सप्ताहाचे कमिटीचे आदरणीय प्रकाशराव अंभोरे आणि संजू आबा अंभोरे या 2 दादांच्या माध्यमातून व तसेच सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या वाट्याला आलेली आहे. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला ज्ञान सांगावं, मी तुम्हाला उपदेश करावा, मी तुम्हाला ज्ञान सांगावं, मी तुम्हाला उपदेश करावा, एवढा तर मी काही अधिकारी नाही, एवढं काही मी ज्ञानी नाही. पण इथून पुढे 1 तास एकाला सुद्धा जागेवर उठून देणार नाही, एवढा सुद्धा अज्ञानी नाही. बरं विठाला विठाला. अशा गोड सप्ताहामध्ये सुंदर असे 7 मला या ठिकाणी कीर्तनाला आहे. सुंदर 7 आहे महाराज. या ठिकाणी मला गायनासाठी 7 असणारे आमचे परमार्थातले आजी, आता एक विलासराव देशमुख गेले ते, आता ही दुसरी विलासराव देशमुख, या आमचे परमार्थातले मुख्यमंत्री आहेत. अगदी महाराज मला कळत नव्हतं, मी स्तुती करत नाही, मी बापू ज्या ठिकाणी असतात मी नाही महाराज, बापूंना महाराष्ट्रातला कोणता कीर्तनकार ओळखत नाही, आणि जो कीर्तनकार बापूला ओळखत नाही तो कीर्तनकार महाराष्ट्रातला. हे मी बापूचं वर्णन करत नाही, या महात्म्यानं आपल्या परमार्थाची त्या ठिकाणी सेवा केली, त्या सेवेचं वर्णन करतोय मी. असे असणारे अगदी तुमचं गावही त्यांच्यावर प्रेम करतं. आणि बापू या ठिकाणी आता या वयामध्ये महाराज काय होतं, महाराज भाकर चावत नाही हो, पण ही भगवंताची शक्ती आहे. आदरणीय ज्यांची मला सुंदर अशी गायनाची साथ लाभते असे असणारे आमचे शिवभाऊ बापू या ठिकाणी उपस्थित आहे. श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आमचे जीवलग मित्र असणारे आमचे प्रकाश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे पाराजी महाराज जिवळकर. बाकीच्या मंडळीचा मला परिचय नाही, बाकीचे म्हणते मग आमचा परिचय मग पुढच्या वर्षी जर योग आला तर नक्की तुमचा चांगला परिचय करू. सुंदर अशी गायनाची साथ मला या मंडळीची मिळते. आणि आमच्यावर आदरणीय आमच्या पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यावर अगदी लेखासारखं प्रेम करणारे आमचं तांबे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय दादाही आहेत आणि आदरणीय आमचे दत्ता महाराजांचे वडील तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमचं बघा इकडे बघा, इकडे बघा, तिकडे काय बघताय, तुमच्या गावातलेच आहे त्या बाया. मला विक्षेप चालत नाही, मला चालत नाही म्हणजे मला हे म्हणायचं आहे की कीर्तनात आल्यानंतर फक्त कीर्तनात येणाऱ्या माणसांनी फक्त कीर्तनच ऐकलं पाहिजे. चिवल्या बावल्या करायच्या, आणि जर करायच्या असेल तर आताच उठायचं घरी जायचं. विठाला विठाला विठाला. असे असणारे आमचे विनेकरी बाबा आमच्या कुसुली गावचे आहेत. वय झालं बाबाचं, पण महाराज भजन विठ्ठलाचं आलं की बाबांकडे बघून तरुणाला, अरे 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं बाबा त्या ठिकाणी सुंदर असं विनेची सेवा करतात. आदरणीय चोपदार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे.
आणि श्री हरिभक्त पारायण आमचे कार्तिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. उगवता तारा आहे, शिक्षण चालू आहे दादांचं, ती या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्व तुम्ही टाळकरी मंडळी तुमच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. या ठिकाणी कीर्तनासाठी श्रवणाला असे असणारे आदरणीय ज्यांचं रामायण आपल्या गावामध्ये गोड चालू आहे असे असणारे श्री हरिभक्त पारायण सुभाष महाराज शेळके आदरणीय बाबाई या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. बरीच मंडळी परिचयाची आहे पण नाव माहीत नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही. चला असं समजायचं आपलं लेकरू नवीन आहे, थोडंफार हुकलं तर घ्यायचं पदरात. अशा सर्व श्रोते मंडळी, तुम्ही माता मावल्या आणि गावातले भरपूर तरुण मित्र मंडळी. आपल्या गावची लोकसंख्या किती हो? 1500 आहे का? किती आहे? 350 किती आहे? 350 का? बरं ठीक आहे. 100 महिला धरल्या आपण किंवा 50 तर माणसं यायला पाहिजे ना. 50 तिकडे बाँड्रीवर गेले पाकिस्तानच्या. हा आणि माझ्या तरुण मित्र मंडळीला विनंती आहे, बघा तुम्हाला जर खरंच तुमच्या भावाची दया येत असेल आणि जर तुम्हाला खरंच कीर्तन ऐकण्याचं पुण्य तुमच्या पदरात पाडून येत असेल, ते वाट्यावर जेवढे पण आहे ना तेवढे जोपर्यंत मंडपात येत तोपर्यंत मी कीर्तनच चालू करत नाही. एकदा सर्वांनी येतात तरुणासाठी टाळ्या वाजवा. वा वा सुंदर. आणि काही तरुण मित्र मंडळी, माझे तरुण मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी त्या तरुणांना माझं साष्टांग दंडवत. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, ज्यांनी आदरणीय आमच्या पुरुषोत्तम महाराजांच्या सप्त्यामध्ये पहिला सप्ताह ज्यावेळेस मोठा झाला होता ना त्यावेळेस सर्वात पहिली सिस्टम आम्ही आमच्या प्रभाकर दादांची नेली होती. माणूसही गोड आहे आणि सिस्टीम तर पाहायचं काम नाही. सुंदर अशी माय सिस्टीम आहे. वैभव साऊंड सर्व्हिस आदरणीय प्रभाकर दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांची सेवा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्यासोबत माझ्या लहान भावासारखं माझ्यावर प्रेम करणारा, आता पहिले तो मोकळा होता पण मी त्याला बोलता बोलताच म्हटलं, माझ्याकडे लक्ष देऊन, मी टाइमपास नाही करता, मी स्वानुभवाचं बोलतोय, तुमचा टाइमपास करण्यासाठी इथं आलो नाही. ऐका, माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करणारा माझा जीवलग मित्र, आता ते मी पांडुरंगाला म्हणत असतो, माझ्यासोबत जे जे राहतात किंवा परमार्थामध्ये जे सहकार्य करतात त्यांना कुठेतरी चिटकव. पण आदरणीय माझा जीवलग मित्र नितीन पाटील ढोंबरे ते आता बँकेमध्ये पैसे वाटायचं काम करतायत. थोडं थोडं पाकिट मला बी येऊन देत जाऊ कधी. म्हणून माझ्यासोबत माझा जीवलग मित्र नितीन पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी ऐका, जीवनामध्ये कुठल्याही ठेवा प्राप्त होण्याकरता, जीवनामध्ये कुठलाही ठेवा प्राप्त होण्याकरता माणसाचं पूर्वजीवनाचं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एवढंच नाही, नामदेव आहे एका ठिकाणी म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी ऐका ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. अरे जुनूमध्ये परमार्थ घडण्याकरता, भगवान परमात्म्याचं नाव आपल्या कानावरती येण्याकरता, भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखामध्ये येण्याकरता आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे. जर आपलं पुण्य नसेल तर कदापि भगवान परमात्म्याची सेवा, भगवान परमात्म्याचं कीर्तन, कथा आपल्या कानावर येऊ शकत नाही. म्हणून एक म्हण आहे, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष नाही का तरुण मित्र मंडळी? अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. मेरे दोस्त, उसी तरह इस धर्म मंडप में आना हर कोई चाहता है, आता तो वही है जिससे मेरे हनुमान बुलाना चाहते. ऐका ऐका, अरे भगवान परमात्म्याचं नाव आपल्या कानावरती येण्याकरता पुण्य असावं लागतं. म्हणून ज्यांची मला सुंदर अशी गोड पक्वतेची साथ आहे, आदरणीय महाराष्ट्रामधील उगवता तारा नाही, आता झळकता तारा असे असणारे आमचे जीवलग मित्र युवा मृदंगाचार्य भावी गायक का श्री हरिभक्त पारायण, सर्वांच्या अगदी प्रेमळ माणूस. बऱ्याच जणांचं मारत तो माणूस एकदा माणसापाशी गेला की त्या माणसाची गुढीच लावून देत. नावच त्याचं अर्जुन आहे. भगवंताला त्या अर्जुन नावाने मोह पाडला तर
काही विषय नाही. आदरणीय युवा मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण आमचे अर्जुन महाराज मदन त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला, विठ्ठला, ऐका ऐका ऐका, सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मी श्री संत निळोबारायांचा आहे. कोण आहेत निळोबाराय? श्री संत निळोबाराय महाराज हे तुकोबारायांचे कृपापात्र शिष्य आहे. ऐका एकदम माझ्या लक्ष द्या. निळोबाराय हे तुकोबारायांचे कृपापात्र शिष्य आहे. बघा, गुरुचं शिष्य होणं वेगळं आणि कृपापात्र शिष्य होणं वेगळं. काय? गुरुचं शिष्य होणं वेगळं आणि गुरुचं कृपापात्र शिष्य होणं वेगळं. कारण गुरु आणि शिष्याचं काय नातं आहे एका ठिकाणी कबीर महाराज गोड वर्णन करतात. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. अरे त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही आणि त्याला शिष्य म्हणा की जो आपलं सर्वस्व आपल्या गुरुच्या चरणावरती अर्पण करतो. ऐका ऐका, त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही आणि त्याला शिष्य म्हणा की जो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. 2025 चा विचार जर आपण केला महाराज, असे गुरु आणि शिष्य पाहायला भेटत नाही. अरे जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत असेल, जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहत असेल, तर तुकोबरा म्हणतात असे गुरु शिष्य नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. विठोबाची आन नरका जाती. विठोबाची आन नरका जाती. तुका म्हणे तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाते. ऐका ऐका, तुकोबरा काय म्हणतात, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत असेल आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहत असेल, तर तुकोबरा म्हणतात ते पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो असे गुरु आणि शिष्य नरकात गेल्याशिवाय राहत नाही. ऐका ऐका, त्याही काळामध्ये गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या होऊन गेल्या. त्याही काळामध्ये अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या त्या काळामध्ये होऊन गेल्या. त्यापैकी तुमच्या समोर मी 3 जोड्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऐका, पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. लक्ष देऊन कीर्तन ऐका माय बाप. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, दुसरी जोडी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तिसरी जोडी जगू तुकोबराय आणि निळोबराय. ऐका ऐका, काय गुरुचं आपल्या शिष्यावरती प्रेम असतं आणि काय आपल्या शिष्याची गुरुवर श्रद्धा असते, या उदाहरण तुम्हाला नक्की कळेल. त्यालाच गुरु म्हणा आणि त्याला शिष्य म्हणा. काय झालं, एक दिवस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका गावातून जात होते. लक्ष देऊन ऐका, गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं, शिष्याच्या आपल्या गुरुवरती किती निष्ठा असावी तुम्हाला सांगा. माझ्या तरुण मित्रमंडळीला माझी विनंती, दादा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सफल व्हायचं असेल, MPSC UPSC काय तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल दादा, तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. मार्गदर्शन जर नसेल दादा, तर तुम्ही किती पुस्तकं चालले, तुम्ही मनानं कितीही अभ्यास केला, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही. सांगू, जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा जो आपला मित्र असेल, जुना पोलीस असेल, त्याला त्याच्याकडून आपल्याला अनुभव विचारून घ्यावा लागेल. दादा अरे मला सुद्धा पोलीस व्हायचंय, मला सुद्धा मिलिटरीमध्ये जायचंय, मला सुद्धा त्या ठिकाणी या देशाची सेवा करायची आहे, सांग ना दादा तू काय केलंय. असं जर त्याला विचारलं तर नक्कीच तो आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय राहत. म्हणून जीवनामध्ये मार्ग कुठलाही असू द्या,
रस्ता कुठलाही असू द्या, अरे क्षेत्र कुठलंही असू द्या, आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन नसेल तर तुम्ही केलेलं जे आहे ना ते एक दिवस वाया गेल्याशिवाय राहते. ज्ञानोबा म्हणतात मनोमार्गी गेला, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकाला, हरी पाठीस रवाला तोची धन्य. अरे जर मनन आपण शहाणपणा करायला गेलो त्यावर मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. म्हणून ऐका, माणसाच्या जीवनामध्ये तरुण असो कोणीही असो त्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शन नसेल, खाय आणि मग आतमध्ये विठाला 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 पिक्चरच्या टाकीमध्ये चालते. इंटर झाला की बाहेरून पॉपकॉर्न आणाय खायची, पिक्चर नाही भाऊ, इथं काही बदलत नाही. एकदा चालू झालं की चालत नाही तिकडं. ऐका ऐका, विक्षेप करू नका, विक्षेप नाही करा. महाराज कीर्तन करणं एवढं सोपं नाही दादा. लोकांना वाटतं अभंगाचं 2 शब्द बोलले तिकडे तिकडे 2-3 गप्पा बगलातल्या सोड्या, एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाहीये. चला ऐका, जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल, लक्ष देऊन कीर्तन ऐका माय बाप, यशस्वी जर जीवनामध्ये व्हायचं असेल तर आपला मार्गदर्शक आपला गुरु हा चांगला असला पाहिजे. म्हणून ऐका, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका रस्त्याने जात असताना, एका गावातून जात असताना एका माय माऊलीने सुंदर असे वडे बनवले होते, सुंदर असे वडे बनवले होते. मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी सुगंध आला आणि सांगितलं, हे गोरख, अरे मला वडे खाण्याची इच्छा आहे रे, मला वडे खाण्याची इच्छा झाली. त्यावेळेस गोरक्षनाथजी हात जोडतात, गुरुजी आश्रमावरती चला, तुम्हाला मी वडे घेऊन येतो. आश्रमावरती गेले, गोरक्षनाथांना झोळी घेतली. महाराज लक्ष देऊ नका, गोरक्षनाथांना झोळी घेतली आणि वडे आणण्याकरता ज्या माय माऊलीने वडे केले होते त्या माय माऊलीच्या दारात गेले आणि सांगितलं, भिक्षांदेही अलक निरंजन, अशी त्या ठिकाणी ग्वाही दिली. आणि असा आवाज ऐकल्यानंतर महाराज ती माय माऊली नेहमी मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाला भिक्षा वाढायची. तिला वाटतं संन्यासी आहे म्हणून ती त्या ताटामध्ये पीठ घेऊन आली, म्हणजे कोरडा शिधा. संन्यासी आहे ना, संन्यासी असल्यामुळं कोरडा शिधा घेतला म्हणून ती माय माऊली पीठ घेऊन आली आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथाच्या त्या झोळीमध्ये वाढू लागली. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतात, माय मला आज पीठ नकोय, मला आज कोरडा शिधा नकोय, तुमच्या घरामध्ये जे वडे तुम्ही बनवले ना त्यातले 2 वडे माझ्या गुरुजींना द्या. त्यावेळेस ती माय माऊली की एवढी धार्मिक नव्हती बरं. ए माऊली हो, ती माय माऊली एवढी धार्मिक नव्हती. म्हणजे करे तुझ्या गुरुला बरं चांगलं चांगलं खावडतं म्हणे. ती म्हणे, माय कधीचे नव्हत माझ्या गुरुजीने मला काहीतरी मागितलं आणि जर माझ्या गुरुजींना मी हे 2 वडे नेऊन दिले नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. हात जोडले. त्यावेळेस ती माय माऊली म्हणजे करे किती प्रेम करतो तुझ्या गुरुजीवर तू. काय म्हणते ती माय माऊली, तुझ्या गुरुजीवर तू किती प्रेम करतो. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणले, माझ्या गुरुजीसाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर सांगितलं, एक काम कर, तुझा एक डोळा मला काढून दे. लक्ष देऊन ऐका माय बाप, तुझा एक डोळा काढून दे. महाराज माझ्या गोरक्षनाथाने क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या डोळ्यामध्ये हात घातला, एक डोळा काढला आणि त्या माय माऊलीच्या हातावर टेकला. वडे घेतले ना आश्रमामध्ये आहे, एका हातामध्ये वडे आहे, एक हात डोळ्याला आहे. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथासमोर वडे ठेवले. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे गोरक्षा, अरे काय झालं तुझ्या डोळ्याला, रक्त काय येतं तुझ्या डोळ्यातून. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतात, गुरुजी काही नाही, रस्त्याने येत असताना काठी लागली त्यामुळे थोडं रक्त येतंय. त्यावेळेस पुन्हा 2-3 घास खात असताना मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे गोरक्षा, खरं सांग तुझ्या डोळ्यातून रक्त काय येतंय. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतो, गुरुजी तू मला लागणारे वडे ज्या मायमाऊलीच्या घरी मी आणण्याकरता गेलो त्यावेळेस त्या मायमाऊलीने मला विचारलं, तू किती प्रेम करतो तुझ्या गुरुजीवर, तू वडे नेण्याकरता आलाय ना, किती प्रेम करतो तुझ्या गुरुजीवर. त्यावेळेस त्या माय माऊलीने मी सांगितलं, त्या माझ्या गुरुजीसाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर त्या माय माऊलीने मला माझा डोळा काढून मागितला. मी क्षणाचाही विचार न करता माझा डोळा काढून त्या माय माऊलीच्या हातामध्ये दिला, 2 वडे घेतले आणि इथं आलो. असं ऐकल्याबरोबर महाराज मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सांगितलं, अरे वेड्या, अरे 2 वड्यासाठी कुठे डोळा काढून देत असतात का रे, अरे 2 वड्यासाठी कुठे डोळा काढून देत असतात काय. त्यावेळेस गोरक्षनाथाने हात जोडला, गुरुजी अरे त्या माई माऊलीनं मला तुमच्या 2 वड्यासाठी डोळाच काय, अरे तिने जर मला मान सुद्धा कापून मागितली असती ना तर मी कापून दिली असती. महाराज ते डोळा काढलेला पाहून महाराज, मच्छिंद्रनाथ का तुमच्या माझ्यासारखे होते का, मच्छिंद्रनाथ तुमच्या माझ्यासारखे होते का. अरे नाही नाही, कमंडूतलं पाणी घेतलं आणि गोरक्षनाथाच्या डोळ्यावर मारल्याबरोबर डोळा जशाचा तसा झाला. हे तुम्ही फक्त कीर्तनात ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू नका. माझ्यासारखा एखादा बाबा येईल तो मला म्हणे, काळा डोळा तुम्ही काढसान डोळा वसन भोकणे, विठाला 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 विठाला.
दुसरी जोडी माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबा त्या ठिकाणी समाधीला निघाले. अरे समाज रडतोय, वारकरी रडतायत. एवढंच नाही, मायबाप भावंड रडतायत. याच विशेष नाहीये. अरे माझा जगाचा मालक, माझा भगवान पंढरीश परमात्मा, तोही रडतोय. का? अरे 16 वर्षाचं कवळं पोरग समाधी घेत आहे आणि महाराज त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. अरे निवृत्तीनाथ महाराजांना काही साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही तर निवृत्ती झालेले आहे, तुम्ही या संसारातून निवृत्त झालेला आहात आणि तुमच्या डोळ्याला पाणी. त्यावेळेस सांगितलं निवृत्तीनाथांना, अरे काय सांगू माझ्या ज्ञानोबा रायाचं कौतुक. अरे ज्यावेळेस आमचे मायबाप आम्हाला सोडून गेले ना, त्यावेळेस सुद्धा एवढं दुःख आम्हाला झालं नाही, तेवढं दुःख आज ज्ञानोबा जाताना होतंय. एवढंच नाही, अरे गुरु शिष्य पण सिद्धी नेले. ज्ञानोबाचं चरित्र तुम्हाला माहित आहे, त्याला म्हणतात गुरु शिष्य प्रेम. आणि तिसरं गाथा, त्या ठिकाणी महाराज पाण्यामध्ये बुडवला गेला. गाथा पाण्याच्या वरती यावा याकरता माझ्या तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलं. हे तुम्हाला चरित्र भाग ज्ञात आहे. पण माझ्या गुरुने मला भेट द्यावी, माझ्या गुरूंनी माझ्यावरती कृपा करावी याकरता निळोबारांनी 42 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. पण जगद्गुरु तुकोबराय तर आलेच नाही, पण जगाचा मालक माझा भगवान परमात्मा आला आणि निळोबारायासमोर उभे राहिले. ओ निळोबाराय, अरे 42 दिवस झाले तुम्ही या ठिकाणी अनुष्ठान करताय, अन्न पाण्याचा त्याग तुम्ही केलाय, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील मला? काय म्हणतो देव? ओ निळोबाराय डोळे उघडा, 42 दिवस झाले तुम्ही अनुष्ठान करताय, पोटात अन्न पाण्याचा कण नाही, तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पण निळोबाराय त्या ठिकाणी डोळे उघडत नाही. डोळे उघडले आणि सांगितलं, इथे तुझं लागी, येथे तुझं लागी बोलावी रे बोली, येथे तुझं लागी बोलावी रे बोली, साथीला वाचोनी आला सीता, हो साथीला वाचोनी आला सीता. येथे तुझं लागी बोलावी रे बोली, येथे तुझं लागी बोलावी रे बोली, ओ प्राणीला सोनी आला सीता, हो अरे तुला बोलवलं कोणी? तुला आम्ही बोलवलं नाही. इथे तुझं लागी बोलाविले कोणी? अरे तुझी का प्रार्थना केली का मी? नाही नाही नाही, तुझी प्रार्थना केली नाही आम्ही. आणि मग त्या ठिकाणी निळोबरा म्हणतात, देवा ऐक, 3 ठिकाण असे आहेत, काही ठिकाणी तुम्हाला आमंत्रण असलं तरच जात जा. एक ठिकाण असं आहे तुम्हाला आमंत्रण असलं तरी गेलं नाही पाहिजे, आणि एक ठिकाण असं आहे तुम्हाला आमंत्रण जरी नसलं तिथं गेल्याशिवाय राहायचं नाही. एक ठिकाण असं आहे तुम्हाला SMS असेल, व्हॉट्सअपला मेसेज असेल, मेसेंजरला मेसेज असेल, पत्रिका असेल, व्हॉट्सअप कॉल असेल, मेसेंजरमध्ये आपले इंस्टाग्रामवर जर तुम्हाला मेन्शन जर केलं असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचं त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असेल, कोणाचा बर्थडे असेल, जर तुम्हाला निमंत्रण असेल तरच जात जा. उगं फुकटचं खायला भेटतो म्हणून कोणाच्या लग्नाला पळत जाऊ नका. निमंत्रण असेल तरच जात जा. आणि जर बिना निमंत्रणाचं माणूस गेलं रे गेलं की माणसाची फजिती होते. गोड उदाहरण आहे भागवतातलं. त्या ठिकाणी भगवान शंकराचे सासरे कोण? दक्ष प्रजापतीने खूप मोठा यज्ञ ठेवला होता. का ठेवला होता? देवाची प्राप्ती व्हावी, मला सुख लाभावे याकरता नाही, भगवान शंकराचा अपमान व्हावा. मी कायसाठी सांगतोय? हे याच्यासाठी सांगतोय की बाबा, की बिना आमंत्रणाचं गेलं की माणसाची फजिती होत असते. ऐका, भगवान शंकराचा अपमान व्हावा याकरता त्या दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला. सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण भगवान भोलेनाथाला निमंत्रण दिलं नाही. आता ज्यांना आमंत्रण दिलं होतं ना, त्यांनी दक्ष प्रजापतीकडे जाताना सरळ विमान घेऊन जाऊ ना, ते बायपास काढायचे, कैलास होण्याची, आणि कैलास पर्वत जवळ आला की गाडीचा रेस बुंग असं रेस वाढवायची. म्हणजे भगवान शंकराला वाटलं पाहिजे. बघा तुम्ही, एखादे दोघे सख्खे भाऊ जर असले ना, त्यांचं जर थोडं वाद झाला असेल आणि त्या मुलाचं लग्न असेल आणि दोघा भावाचा संबंध असेल तर ते बिचारा गडबडीत राहतं. दोघं भाऊ बोलत नाही म्हणून मोठ्या भावाला किंवा लहान्या भावाला सांगत नाही, पण ज्या नालायकांना निमंत्रण असताना ते टकाटक कपडे घालते आणि त्याला म्हणते, अण्णा मला नाही यायचं लग्नाला. आता त्याला माहिती आपल्या दोघा भावाचं आपलं जमत नाही,
पण तो उघड उघड बोलत नाही महाराज. तो म्हणतो जा तुम्ही पुढवा, मी मागून येतो. म्हणजे काय असतं, लोक ढोपर दिसलं की कावळ्यासारखे समाज आहे, त्याला तो विषय आपला नाही. ऐका, सगळे देवता लोक दक्ष प्रजाकडे जात असताना कैलास पर्वतावरून हटकून त्या ठिकाणी आपली विमानं न्यायचे आणि ते विमान माझ्या पार्वती आई साहेबांना पाहिले आणि त्यावेळेस सहज एकाला विचारलं का हो कुठे निघाले. त्यावेळेस ते म्हणले तुम्हाला माहित नाही का, कारण की सती आई साहेबांना सुद्धा माहित नव्हतं की ही विमानं कुठं चालले. पण तिला सांगितलं नाही मला पण माहिती आहे, पण कुठं चालले म्हणे दक्ष प्रजापती. असं का, हा तुम्ही व्हा पुढं. आणि मग महाराज त्या ठिकाणी सती आई साहेब भगवान भोलेनाथाच्या समोर गेली. सांगितलं मालक, अहो माझ्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, माझ्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, चला ना आपण तिथे गेलं पाहिजे. 2-3 वेळा विनंती केल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात सती ऐक, आपल्याला निमंत्रण नाही, आपल्याला निमंत्रण नाही, आणि आपण निमंत्रण नसताना जर गेलो की तुझी माझी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज ती सती आई साहेब पुन्हा पुन्हा विनंती करायला, मालक ऐका ना, चला ना चला ना. आता बऱ्याच शंकरांना माझा प्रश्न आहे भाऊ, भगवान भोलेनाथाचं जर सतीनं ऐकलं तर आपण तरी का अपेक्षा करावी आपल्या बायकोनं आपला ऐका. भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं ही जात काही ऐकणार. सांगितलं नंदी एक काम कर, तिच्या सगळ्या कपड्यातल्या साड्या भर म्हणी, कारण की आता गेली की पुन्हा परत येत नाही. महाराज नंदी सती आई साहेबाला घेऊन गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर यज्ञ मंडपात पाहिलं, सर्व देवतांचं मान सन्मान त्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी ठेवली होती. पण भगवान भोलेनाथ त्यांचं त्या ठिकाणी पूजा नव्हती, त्यांचा मान त्या ठिकाणी, त्यांचा भाग त्या यज्ञ मंडपात नव्हता. वाटलं अरे मला सन्मान दिला नाही, मला बोलवलं नाही याचं मला काही वाटलं नाही. सती आई साहेब म्हणतात मला बोलवलं नाही याचं मला काही वाटलं नाही. अरे या जगाचा मालक माझा भोलेनाथ भगवान आहे, देवान के देव बरे बाबा महादेव, सगळ्या जगाचा मालक माझा भगवान भोलेनाथ आहे आणि माझ्या भोलेनाथाने या ठिकाणी स्थान नाही म्हणजे माझ्या नवऱ्याचा अपमान आहे. अरे जिथं जर माझ्या नवऱ्याचा अपमान होत असेल तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये. माझ्या सती आई साहेबांनी क्षणाचा मागचा पुढचा विचार न करता ते यज्ञ कुंडामध्ये उडी टाकली. मला हे सांगायचंय, निमंत्रण नसताना गेलं की माणसाचा अपमान होतो. दुसरं ठिकाण असं आहे, तुम्हाला निमंत्रण असलं तरी गेलं नाही पाहिजे. आता गेलं 2-3 महिने हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. अरे बाबा हिंदू खतरे में नहीं, मुसलमान खतरे में नहीं. और तुम हिंदू मुस्लिम का नाम नहीं लेंगे तो तुम्हारे राजकारण खतरे में. तू गेला काळ, तो आपला विषय तो नाहीये. ऐका, तुम्हाला निमंत्रण असलं तरी गेले नाही पाहिजे. 2 ठिकाण आहे. कोणतं, जर तुम्हाला कोणी फुकटचं नेत असेल आणि फुकटचं जर पाजत असेल तर शाण्या माणसानं जाऊ नये. आणि 3रं ठिकाण असं आहे महाराज, तुम्हाला निमंत्रण नसेल, तुम्हाला पत्रिका नसेल आणि आपल्या गावात कीर्तन चालू असेल ना दादा, तर जा रामायणाला जा, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भागवताला जा. का, तिथं गेल्यानंतर तुम्हाला चांगलंच ऐकायला भेटेल. एवढंच नाही, इथे येणारे कीर्तनकार तुमची दिशाभूल कधीच करणार नाही. जे संतांनी सांगितलं ते तुम्हाला सांगितल्याशिवाय प्रयत्न करणार. तुका म्हणे तेथे न पाहिजे जावे. हरिपाठ असेल, भागवत असेल, पुराण असेल तर नक्की त्या ठिकाणी आमंत्रणाची कधी अपेक्षा करू नये. का, अरे त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभे आहेत आणि उभे आल्यानंतर भगवान परमात्मा निळोबा आहे. अहो 2 तास झाले मी तुमच्या दारात उभा आहे आणि तुम्ही डोळे उघडत नाही. निळोबा म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तू काही याचा धावा करत असो. महाराज असं म्हणल्यानंतर देवाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ निळोबा आहे, कोणला बोलताय तुम्ही? मी सांगू तुम्हाला कोण आहे, कोण आहे माहितीये? गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमय. मैं आबूल विदावे तू बोले
म्या चालविल्या सूर्य चाले, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ओ निळोबराय, कोणाला बोलताय तुम्ही? जगाचा मालक आहे. अरे माझी उपासना करण्याकरता ते योगी लोक त्या ठिकाणी जंगलामध्ये, अरण्यामध्ये, गुफेमध्ये माझी साधना करतात. वरती पाय मुंडकं खाली, त्या ठिकाणी खाली पाय, खाली मुंडकं वरती पाय करून माझी साधना करतात. ते लोक हजारो वर्ष तपश्चर्या करतात. त्यांचे मी ध्यानात जात नाही. एवढंच नाही, अरे ते जंगलामधले कावळे त्यांच्या अंगाचे लचके तोडतात. त्यावेळी योगी लोक म्हणतात, कागा सबतन खायो. योगाची साधना करणं एवढं सोपं नाहीये. त्या जंगलातले प्राणी त्यांच्या शरीराचे लचके तोडत असतात. कशा करता? देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. कागा सबतन खायो, चुन चुन खायो मास, बस दो नयन छान दियो, प्रभू मिलन की आस. ते ऋषी लोक, ते साधू लोक त्या कावळ्यांमध्ये, कावळ्यांना, अरे आमच्या शरीराचं मांस जर तुम्हाला गोड लागत असेल तर निश्चित आमच्या शरीराचं सगळं मांस खा. पण कावळ्यांना तुम्हाला एकच विनंती आहे, फक्त आमचे 2 डोळे खाऊ नका. कारण एक ना एक दिवस तो भगवान परमात्मा आम्हाला भेट दिल्याशिवाय नाही. काय का मला हेच सांगायचंय, जगाच्या मालकाने आपल्या दारात उभा करण्याची ताकद निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हा मला मार्ग दाखवतात. अभंगाच्या पहिल्याच्या मार्ग गेले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत निळोबराय तुम्हाने आम्हाला मार्ग दाखवतात. ऐका, कोण आहेत निळोबराय? तुकोबरायांची कृपापात्र शिष्य आहे. सांगा, माझ्या संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवलाय. पण ऐका, माझं लक्ष द्या. आपण कधी संतांच्या शब्दाकडे कधी लक्ष दिलं नाही. महाराज संतांनी सांगितलं, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नो हे जन्म यमाची यातना, आयुष्या साधना करा काही. संतांना सांगितलं, नामस्मरण करा, पंढरपूरची वारी करा, खोटं बोलू नका, गळ्यात माळ घालून कपाळाला गंधवून लोकांना फसू नका, बांध करू नका. संतांनी सांगितलं. पण आपण ऐकलं का महाराज? नाही. आपण शहाणपणा करायला जातो. आपण शहाणपणा करायला जातो, स्वतःला हुशार समजतो. ऐका, स्वतःला हुशार समजतो आपण. तर सांगू माय बाप तुम्हाला, जोपर्यंत आपण संतांनी जो मार्ग दाखवला, मार्गी बहुत याची गेले साधू संत. ऐका, अरे हा जो मार्ग संतांनी तुम्हाला मला दाखवला ना, हा खिशातून काढलेला मार्ग नाहीये. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष वळला गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ऐका, ज्ञानोबरायांच्या अगोदर हे ज्ञान तुम्हाला मला त्या ठिकाणी अधिकार नव्हता. संस्कृत वाचण्याचा तुम्हाला मला अधिकार नव्हता, पण माझ्या ज्ञानोबरायांनी कृपा केली आणि म्हणून ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा निळोबर आहे. 5 संतांची मालिका आहे. एक ज्ञानोबर आहे, नामदेव महाराज, तुकोबर आहे, त्या ठिकाणी निळोबर आहे आणि आपले पैठणचे नाथ महाराज. हे 5 संत मुख्य आहेत. ऐका, तुम्हाला मला मार्ग दाखवला, पण तुम्ही आम्ही ते कधी ऐकलं नाही. मनाला शहाणपणा करतो, त्यामुळे तुमची माझी फजिती होती. सांगू तुम्हाला, ऐका माय मावले हो, मनानं फजिती केली, मनानं परमार्थ करायला गेलं की माणसाची फजिती होती. मला सांगा माय मावले हो, आपल्या नवऱ्याला आवडेल अशी भाजी आपण केली पाहिजे का आपल्या मनाला आवडेल अशी भाजी आपण केली पाहिजे? रामकालीच्या मायला बोलत नाही का? आपल्या नवऱ्याला आवडेल अशी भाजी आपण केली पाहिजे की आपल्या मनाला आवडेल अशी भाजी आपण केली पाहिजे? मला ऐकू कमी येत नाही वया मनानं, जरा जोरात सांगा. नवऱ्याला आवडेल अशी भाजी आपण, जर आपण आपल्या नवऱ्याला आवडेल अशी भाजी जर केली तर नवरा कामावर, एक लक्षात आहे का, आपला नवरा जर कामावर गेला 4 चौघाजवळ तो डबा सोडतो ना, त्यावेळेस तो सांगतो मी रोज 2 पोळ्या खातो, पण आज मी 4 पोळ्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं सुंदर भाजी केली. बघा, जर आपल्या नवऱ्याला आवडेल अशी भाजी जर आपण केली तर 4 लोकांमध्ये आपला नवरा आपलं नाव घेतो. तसं भगवान परमात्मा आपल्या मनाला आवडेल असं परमार्थ जर आपण केला तर ते देवाला आवडणार नाही, पण देवाला आवडेल असं परमार्थ केला नक्की देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. आपल्या नवऱ्याला आवडतं वांग आणि गती बटाटा, मग खाती संध्याकाळी लाता, बरोबर आहे की नाही? म्हणून देवाला आवडेल असं परमार्थ आपण केला पाहिजे, आपल्या मनाला आवडेल असं परमार्थ नाही केला पाहिजे. आणि मनाला शहाणपणा केल्यावर काय फजिती होते तुम्हाला दृष्टांत सांगतो. भजन करा लोकांना सवय झालेली फवारीची, लोकांना सवय झालेली फवारीची. फवारा जर मारला ना लोकांना बोर झालं. तुम्हाला सांगू का, नारळाच्या गादी येऊन सांगतो मी. ऐका, अरे कीर्तन येत असताना श्रोत्यानं कधी 10 विचार नाही केला पाहिजे की माझा टाइमपास होईल, मला काहीतरी हसायला भेटेल, मला काहीतरी वेगळं. अरे असं इथं घरून येताना विचार करा की आज मला एखाद्या संताचं चांगलं चरित्र ऐकायला मिळेल, आज मला माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नावावर माझी निष्ठा बसेल, माझा परमार्थ कसा सोपा होईल, याकरता मला चांगलं मार्गदर्शन मिळेल. ही भावना घेऊन जर तुम्ही कीर्तन ऐकत असाल तर थोडे दिवस कीर्तन ऐका, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही. आणि जर तुम्ही कीर्तन ऐकत असताना जर टाइमपासची अपेक्षा घेत असाल, विनोद व्हावा या अपेक्षेने जर कीर्तन ऐकत असाल ना महाराज, मग तुम्ही वर्षानुवर्ष कीर्तन जरी ऐकलं तर तुमचं त्या ठिकाणी कधीच कल्याण होणार नाही. कारण सांगू तुम्हाला, आपलं ऐकणं कसं माहितीये का महाराज? आपलं ऐकणं कसं आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आपलं ऐकणं असं आहे. आता मला सांगा, आपल्या सप्ताहाला 21 वर्ष झाले. 8 गुणिले 20, आता हे दुसरं कीर्तन आहे. 8 गुणिले 20 किती झाले? बरोबर, किती कीर्तन झाले? वा, पोरासाठी टाळ्या वाजवर. वा वा, तुमच्या गावातले पोरं हुशार आहे, हुशार हुशार, चांगले पोरं हुशार आहे. बरं, तर काही गावामध्ये महाराज एका पोराला मी असाच प्रश्न विचारला, त्या पोराला काही सांगता नाही आला. पोराला सांगता नाही आला, तेवढ्यात लेट गेली पोरगा आलं. त्याच्यामुळे मी पोराला काहीच विचारत नाही. विठाला विठाला. तुमच्या गावातले पोरं सुद्धा ते शिबिरातून आलेले. बरं बरं, त्याच्यामुळे ते मारणार नाही बरं का. हा, असो असो. मला सांगायचंय, काय सांगायचं तुम्हाला, काय चालू होतं आपलं कोण म्हणलं कीर्तन चालू होतं. मला तुम्हाला हे सांगायचंय बाबा, आपल्या मनाला शहाणपणा करायला गेले की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. काय झालं माहितीये का, एका मुलाचं लग्न होत नव्हतं, झालं महाराज त्याचं लग्न. महाराज लग्न शब्द जर माझ्या तरुणाच्या कानावर आला ना, एवढा आनंद होता. हा आजी सोनियाचा दिन वर्ष, लग्न व्हायचं राहू द्या, पण इथं लग्न शब्द आला. कधी करीशी लग्न माझे, आता विसरा महाराज, आता लग्न होणार, लटकते राहणारे आमचे महाराज म्हणतात. आता लग्न होणार नाही, आता फक्त फुटो पाहायचा.
चित्ती असू द्यावे समाधान. आपलं बरं झालं अर्जुन महाराज, आपण सुटलो बरं सकट महाराज. जर आपलं काही खरं नाही कोण देतो. इतकं अवघड झालंय. आता परवा दिवशी एक सोयरीक पाहायला गेलो. मी सोयरीक पाहणारा माणूस नाही, पण सांगतोय सहज गेलतो. आता प्रेमाचे माणसं आहे, आपलं तोंड गोड आहे. मुलगी चांगली होती, मुलगा बी चांगला होता. 35-40 हजार रुपये त्याला पगार होता. 35-40 हजार रुपये त्याला पगार होता. आणि मुलीकडे गेलो आणि मुलीच्या आईला विचारलं, करायचं का यंदा आपल्या ताईचं लग्न? ती म्हणे यंदा ताईचं लग्न करायचं म्हणे. मग काय अपेक्षा आहे तुमच्या मुलाकडून? म्हणे मुलाला चांगलं पॅकेज पाहिजे, 50,000 रुपये त्याला पगार पाहिजे, बस एवढंच. 50,000 रुपये पॅकेज पाहिजे. पोराला शेती पाहिजे, शेतीही पाहिजे, पगार पाहिजे. पण महाराज पोराला शेती पाहिजे, पण माझी पोरगी शेतात नाही काम करणार. मग शेती काय मुडकं मोडायला पाहिजे का? पगार पाहिजे, हा शेती पाहिजे. शेतात काम करत कोण करी? म्हणजे शेतात काम करणार नाही. हे आपल्या अशा मागण्या अशा करू नका दादा. आज भयान प्रकरण घडतंय. माझ्या तरुणांना माहिती आहे, सोशल मीडियावर मोबाईलवर पाहणारे पोर आहे महाराज. आपल्या मुलीचं लग्न वय झालं की मुलीचं लग्न करून टाका. चांगला मुलगा पहा, चांगला म्हणजे पैशावाला नाही, गळ्यात महाळ पहा, निर्व्यसनी पहा. अरे रोज कमवून आणणारा जरी मुलगा असताना महाराज तुमच्या पोरीला सुखात ठेवेल महाराज. काही काही लोकांनी 50-50 एकर पोहून दिल्या, त्यांच्या कपाळाला कुंकू नाही राहिलं. अशा किती घटना आहे. नाही का मुलाचं लग्न होत नव्हतं, करून टाकू लग्न. आता आपल्याला कुठं काय मांडव लावायचा का बुंदी द्यायची का बँड बाजी डीजे वगैरे ढिचक ढिचक काही लावायचं नाही आपल्याला. फुकाट लग्न. कीर्तनामध्ये लगेच लग्न लागत मोडत बी मोडीत नाही मी, कारण की जुळणाच मोडच घ्यायला लग्न जुळणार तर मोडच घ्यायला. म्हणून आहे का लग्न होतं तर लग्न झालं, सुंदर बायको त्याला मिळाली. लक्ष नाही का माणसाने मनाने शहाणपणा केला ना माणसाची पैसे देते. लक्ष नाही का लग्न झालं त्या मुलाचं, सुंदर रूपवान मुलगी, नाकी डोळी छान, हा 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 क्या बात आहे. असे श्रोते असल्यावर मग काय सकाळ लोक 4 वाजे लोक कीर्तन चालतं आपलं. वा गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक पायची का मग पोरगी. विठाला 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 विठाला. मुलाचं लग्न झालं, पण ऐका ना सुंदर मुलगी होती, पण त्या मुलीला एक छंद होता. मुलीला छंद असला पाहिजे बरं. मुलीला छंद असला पाहिजे. मुलीला कुठला छंद असला पाहिजे? सकाळी उठलं की त्याला तुळशीला, आपल्या मालकाच्या घरी गेल्या तुळशीला पाणी घातलं पाहिजे, आपल्या मालकाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्या सासू सासऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. थोडी म्हणते माय महाराज काय सांगायला तुम्ही सासू सासऱ्याचं दर्शन? मी तर वाट पाहून एक कधी बाहेर जाते. सासू सासऱ्याचं दर्शन ऐका. तर तुमचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर ऐका, मुलीनं तुळशीला पाणी घातलं पाहिजे, आपल्या मालकाचं दर्शन घेतलं पाहिजे, आपल्या सासू सासऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्या घरामध्ये हा नियम असेल ना महाराज, त्या घराला कोणाचीच नजर लागणार नाही. का त्या मुलीला छंद होता. फार महत्वाचं दादा, काळाची गरज आहे. फार भयान केसेस चालू आहे सध्या. हे न विचारता बरं, एक काळ गेला महाराज, तो एक काळ संपला महाराज. सहनशीलता बापाचं नाव राहावं. अरे माझ्या ताईने स्वतःच्या बापाचं नाव जाऊ नये म्हणून अरे रोज लाता खाल्ल्या आपल्या नवऱ्याच्या. अरे शिळी कुटके मोडून खाल्ले घरामध्ये. आणि जर मी माझ्या बापाच्या घरी गेले तर माझ्या बापाला लोक नाव ठेवतील, पायाची पोरगी पळून आली. पण बापाच्या इज्जती करता, माईची इज्जती करता माझ्या ताईने आपलं आयुष्य रडत काढलं महाराज. पण बापाचं कधी तक्रार त्या ठिकाणी केली नाही. ऐका चला घ्या पुढे विषय सांगायला तर भरपूर विषय आहे. का सुंदर मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं, सुंदर बायको त्याला मिळाली. पण गणेश भाऊ, त्या मुलीला थोडं गायन ऐकण्याची सवय होती. गायन ऐकण्याची राग रागिणी गायची सवय. ते असं नव्हतं की ऐकले असेल कुठून तरी, युट्यूबवर म्हणा वगैरे कुठून तरी ऐकले असेल, त्याचं काही परंपरा असेल, त्याला राग रागिणी ऐकायची सवय होती. सुंदर राग रागिणी ऐकायची सवय. लग्न झालं आणि महिना झाल्यानंतर त्या ठिकाणी ती आपल्या नवऱ्यापाशी गेली आणि नवऱ्याला म्हणते, अहो ऐका ना. असंच करता का तुम्ही? अहो ऐका ना, मी काय म्हणते, काय म्हणते. आता महाराज तिने अहो म्हणायची लगे हजर लगे आणि सांगितलं काय इच्छा आहे? म्हणे मला गायन ऐका वाटतं, राग रागिणी ऐका वाटतं. एक काम करा ना, मला चांगल्या गायकाच्या कॅसेटी मला आणून द्या. जुन्या काळातला दृष्टांत, आताच नाही. आताच्या पोरी काय ऐकतात आणि पोरं काय आणतात हे मी इथं सांगत नाही. ऐका चांगल्या गायकाच्या कॅसेट त्यांना महाराज त्या ठिकाणी अनुप जलोटा, त्या ठिकाणी भीमसेन जोशी, अशा मोठ्या गायकाच्या कॅसेटी बरं का. शेळके महाराज चांगल्या कॅसेटी त्याला ऐकून दिल्या. 15 दिवसात ते सगळ्या कॅसेटी ऐकून संपवल्या. बापू
नंतर त्या ठिकाणी महाराज ते म्हणे मोठ्याले गायक संपले म्हणे, आता महाराष्ट्रातले म्हणे खंडागड गुरुजी, कल्याण गायकवाड अशा गायकाची कॅसेटी, त्यांनी कॅसेटी आणून देण्यात दिल्या. सगळ्या कॅसेटी ऐकून त्याने संपवल्या. सगळे प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे हे जेवढे जे मंडळी आहे, सगळ्या गायनाची कॅसेटी तिने ऐकून संपवल्या. सगळ्या कॅसेटी संपवल्या. अहो ऐका ना, कॅसेटी संपल्या, मला अजून गायन ऐकायची सवय, अजून मला ऐकायचंय, मला गीत ऐकावं वाटतं, मला संगीत ऐकावं वाटतं. आता असं संगीत आणून द्या, हे सगळं संगीत मी ऐकलं, पण असं संगीत मला आणून द्या की ते संगीत कुणीच ऐकलं नाही. आणि मग महाराज त्याला टेन्शन आलं, म्हणे नसतं काय कॅसेट भेटली म्हणे मला ही. आणि गेला गावाच्या बाहेर, असा मंदिरावर डोक्याला हात लावला आणि डोक्याला हात लावून असा बसला. तेवढ्यात त्याचा मित्र आला. तरुणांनो, तुम्हाला सांगतो मी, मित्र कसा असला पाहिजे. जाळताना देह ठेवासा, जाळताना देह ठेवासा, हात खांद्यावरी ठेवल्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अरे त्याला मित्र बनवा की तुम्ही वाईट मार्गाला जर जात असाल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर व्यसन करत असाल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर वाईट काम करत असाल, तर तुमचा मित्र तुम्हाला म्हणलं पाहिजे दादा वाईट काम करू नको, व्यसन करू नको रे, वाईट काम करू नको, ज्या कामाने तुझ्या जीवनाची हानी होईल असं मित्र तू करू नको. तर आजकालचे मित्र तुम्हाला, आजकालचे मित्र सांगू तुम्हाला, आजकालचे मित्र पोरो, आजकालचे मित्र एक म्हणतो तू बाटली आणि मी चकना, असे मित्र करू नका. असे जर मित्र केले तुम्ही तर अवघड हो तुमचं. म्हणून ऐका, तो मित्र आला सांगितलं, अरे मित्र काय झालं तुला, आता तुझं 6 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, काय टेन्शन आलं तुला, काही तकलीफ आहे का म्हणे. तकलीफ काही नाही म्हणे बाबा, अशी अशी घटना आहे, तुला संगीत ऐकावं वाटतं, जेवढे काही गायनाचे कॅसेट होते सगळ्यात तिला मी आणून दिल्या, पण तिचं काही मन समाधान नाही, तिला अजून काहीतरी नवीन संगीत लागत. मित्र हुशार होता माझ्यासारखा, तुला संगीत ऐकायचं, तिला नवीन साथ घेतलं महाराज. त्याला शुक्रवार होता ना, बस शुक्रवारच्या बाजारात त्याला घेऊन गेला, आणि घेऊन गेला तर आपल्या कुंभार मामाची तर गेला. कुंभार मामा कुंभड आणलं, वर्धमानामधून कापड आणलं, 4 मीटर 2-3 मीटर कापड आणलं, त्या ठिकाणी किराणा दुकानातून सुतळी आणली. आणि येता असताना रेल्वे पटरीच्या पलीकडून एक चिचीचं झाड होतं. आता जरी नसतं तरी हा म्हणा बरं का, कीर्तनापुरतं हा म्हणा. रेल्वे पटरीच्या पलीकडे त्या ठिकाणी 1-2-3 चिचीचे झाडं होते. त्या चिचीच्या झाडाला एक आग्या मोळ होतं. आग्या मोळ होतं. तो मित्र वर चढला. आता तुम्ही म्हणता तो मित्र चढला कसा, मग त्याला माश्या डसल्या नाही का, तुम्हाला काय करायचं, त्याला डसून तर नाही डसू. वर गेला, त्याला माश्या घेतल्या सगळ्या, त्या मडक्यामध्ये टाकल्या, वरून कापड बांधलं, सुतळीने जाम बांधलं. म्हणजे काय लागत तुझ्या बायकोला, म्हणजे संगीत, जगात कुणीच नाही ऐकलं असं संगीत लागत. खाली आला आणि ते मडका असं हलवलं, त्याला असं असं हलवलं. आतून कसा आवाज आला माहिती, बुम. त्याच्या बायकोला कसं संगीत लागत होतं त्याला वेगळं ना. असं मडका वाजवलं, बुम असा आवाज आला. तुम्ही वा, मित्र असा होता, असं काय संगीत दिलं म्हणे. हे नाचत जाऊ त्याच्या गावावर, नाचत नाचत घरी गेलं. बायकोला दरवाजा उघडला. म्हणे काय तुला संगीत लागत होतं. हो, हे बघ असं संगीत तू कुठंच ऐकलं. त्या बायकोला पाहिलं, कसं आहे ऐकायचं, कसं आहे म्हणे. एक काम करताना असा हात मारायचा, असं मारला, बुम असा आवाज आला. लक्ष्मी ऐका, मनाला शहाणपणा केल्यावर माणसाची काय फजिती त्याबद्दल सांगतो, ऐका. आणि मग तिला ते ऐकलं, तिला आनंद वाटला. बस तिला मग महाराज काय करावं माहिती, गणेश भाऊ तिला मस्तपैकी घरामध्ये सकाळी भांडे धुणे सगळं आवराव, आणि काम आवरलं तर दुपारा आपलं घरामध्ये खोट्यावर बसाव आणि संगीत ऐकाव. बुम असं संगीत ऐकाव, रोज संगीत ऐकाव. आणि असं ऐकत असताना महाराज सक्रात गेली. आता माग गेली ना, तिच्या वेळेस ती सक्रात आली. आणि सक्रात म्हणलं की माय चहाच्या घोटाला, कुंकाच्या घोटाला कधीच नाही म्हणणार नाही. आणि मग महाराज त्या माय म्हणलं, वाटलं बाबा संक्रांतीचे दिवस हळदी कुंकवाला आपण बोलवलं पाहिजे. पण तिला ना महाराज साध्या बाया गरीबाच्या नाही बोलल्या,
त्याला चांगल्या चांगल्या घरच्या, पण तुमच्या गावातले नाही बरं का, तुमच्या गावातलं काहीच सांगत नाही. मला अजून अर्धा पाऊण तास इथं थांबायचंय आणि मला घरी जायचंय परत. म्हणून तिनं तिच्या गावातल्या सरपंचाची बायको, उपसरपंचाची बायको, पोलीस पाटलाची बायको, चेअरमनची बायको, मग आमची काय असं वाटतं, एक आमची बी बायको, म्हणजे माई नाही तिथल्या महाराजाची बायको, अशा 4-5 जण तिने हळदी कुंकवाला बोलवल्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, चहा पाणी झाला आणि चहा पाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज ते निघायला लागले, जायला लागले. पण जात असताना सहज चर्चा झाली, महिला मंडळीला नवीन काही आलं की दाखवायची लई सवय. किती भारी साडी आणून द्या महाराज, किती चांगली साडी आणून द्या, किती भारी साडी आणून द्या. महाराज या जातीचं कधीच समाधान होणार नाही. शेजारतीने दुसरी साडी आणली तुमचा अनुभव आहे. तुमची सगळं काय होती यंदा असं ऐका. आणि मग त्या ठिकाणी महाराज नवीन काही आणलं की यांना दाखवायची सवय तिला दाखवली. बघ माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम, बघ मला नवीन संगीत ऐकून दिलं. मग त्यांना सुद्धा तिने ऐकवलं. बुम, खरंच काय मालक आहे तुझा, काय नवरा तुझ्यावर प्रेम करतो म्हणे. वा वा, सुंदर संगीत आहे. निघाल्या मग हळदी कुंकू झालं, चहा पण झाला, निघून गेला. मग नीट घरी मारावं नाही बाया ना, नाही मागा आल्या. पोलीस पाटली म्हणते का ग ताई, तुझ्या नवऱ्याने जे संगीत आणलं ना म्हणे ते मला बघायचं म्हणे. ती म्हणे बाई हे संगीत त्या माणसाने सांगितलं होतं, हे संगीत फक्त ऐकायचं बघायचं, संगीत फक्त ऐकायचं बघायचं. ती बाई तुला वाटलं तर 2 दिवस त्या घरी घेऊन ऐकायला घेऊन जाय, पण संगीत बघायचा प्रयत्न करायचा. तिला मी माहित त्याच्यात काय म्हणून. ती म्हणे नाही म्हणे तुम्हाला ते दाखवावंच लागेल. ती म्हणे अगं नको, माझ्या मालकाने सांगितले संगीत फक्त ऐकायचं पाहायचं नाही. नाराज होत्या चालल्या. तिला वाटलं माय मोठ्या मोठ्या घरच्या बाया आहे, नाही म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, साऱ्या गावात होईल, साऱ्या रामखेड्यात सकाळूक होईल. म्हणून ती म्हणे बाई या माग. त्याला चौकीला माग बोललेलं. येत असताना पाटलिंबाईचं, पाटलिंबाई एक काम करा, तुम्हाला संगीत पाहायचं का, तुम्हाला पाहायचं संगीत, तुम्हाला पाहायचं का, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही बाई आहे का, पाहायचं संगीत. पाटलिंबाईला सांगितलं, पाटलिंबाई एक काम करा, येता येता आपल्या घराचा दरवाजा लावून ये. पाटलिंबाईने घराचा दरवाजा लावला. उपसरपंचीन बाईला आणि सरपंचीन बाईला सांगितलं, उपसरपंच बाई तुम्ही इकडे खिडकी बंद करा, सरपंचीन बाई तुम्ही इकडे खिडकी बंद करा. महाराजाच्या बायकोला सांगितलं, बाई महाराजीन बाई घरात कुठं काही जागा उघडी दिसती पा, चट लावून घ्या, कारण की आपल्याला संगीत काय करायचंय, पाहायचंय. हा, आणि सगळं घर पॅक केलं महाराज. आणि मग ते संगीत घेतलं. त्याने 5 जणी अशा चौकून बसल्या, सकरोबा ठेवते ना तसे, असे चौकून बसल्या. मग संगीत ठेवलं. आणि काय बघता अर्जुन महाराज, लावलं पाटलिंबाईनं कुंकाचं बोट आणि सोडली गाठ, काढलं फडकं. माझ्याकडे काय बघा, बिना वाद्याचं त्यांचं जे संगीत बाहेर आलं, साऱ्या घरात नृत्य चाललंय, बिना वाद्याचं डॅन्स चालू झाला. साऱ्या घरात कोणी इकडे पळतो, कोणी तिकडं पळतो, कोणी पोलीस पाटील इकडं तर महाराज तिकडं, कोणी सरपंच इकडं तर उपसरपंच तिकडं, साऱ्या घरात ठिकाणा चालू झाला. हे घाली लोटांगण, मुगळ पटांगण, साऱ्या घरात ठिकाणा. आणि ते संगीतच तसं भयान होतं, कोण काळात दिसतं, कोणी डोळ्यात दिसतं, विचारूच नका. असा धिंगाणा चालला. मला एवढी दैन व्हायला आणि एवढ्या डसायला लागल्या त्या माश्या त्यांना. आणि तेवढ्यात पाटलिंबाईचा हात लागला दरवाजाला. आणि तेवढ्यात पाटील पोलीस पाटलीला पाहत होती. पाटलीन कुठे गेली, पाटलीन कुठे गेली, आणि सांगितलं बा आमच्या आमच्याची घरी गेली. पाटील दरवाजा जायशी आणि पाटलिंबाईचा हात कधी लागाय शिकत. दरवाजा उघडणं, पाटील आतमध्ये येईन, पाटलिंबाई बाहेर. जात असताना काय झालं, पाटलिंबाईचा धक्का लागला पाटलाला. त्यावेळेस पाटील काय म्हणतो, अ मावशी. आता मावशी होती ती, आता मावशीने हे टम फुगली, काय मावशीने म्हणत काय म्हणणार आहे. या कीर्तनाकडे मला सांगा, या महिला मंडळीची फजिती कशामुळे झाली. काय सांगितलं त्यांना की संगीत फक्त पाहायचं, शहाणपणा करायला गेलं, घेतले डोळे सुरू. ऐका, माझ्या संतांनी सांगितलंय की बाबा नका जाऊ आडराने, नका जाऊ आडराने, ऐसी गर्जती पुराणे. ऐका, मार्गी बहुत याची गेली साधू संत, किंवा आम्ही वैकुंठवासी हलो याची कारणासी.
बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऐका, वेद मार्गे मुनी गेलो, त्याच मार्गे चालिलो. पूर्वी साधू संत ज्या मार्गाने गेले, ज्या पद्धतीने त्यांनी परमार्थ केला, त्या पद्धतीने आपण परमार्थ केला पाहिजे. संतांनी सांगितलं ना, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख व्यथा जन्माचा, हो धनदारा पुत्र जन, पण सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण घा देवासी, शरण घा देवासी. साधू संतांनी सांगितलं, हा संसार दुःख रूप आहे, परमार्थ करा, देवाचं भजन करा. सांगू तुम्हाला, साधू संतांनी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले, अनेक प्रकारचे मार्ग. आता मार्ग सांगायचे म्हणजे किती मार्ग आहे? अनेक मार्ग आहे महाराज. ऐका, परमार्थ करण्याकरता, देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. कोणते कोणते मार्ग आहे? एक योग मार्ग, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. ऐका ऐका, योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ऐका, योग त्या ठिकाणी योगाच्या माध्यमातून आपण देवाला प्राप्त करू शकतो. पण योग एवढा सोपा आहे का महाराज? काही लोक म्हणते आपण योग करू, योग करू. अरे योग एवढा सोपा नाही. ज्ञानोबराय म्हणतात, पाय पा लोहाचे चणे, जय बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ऐका, एखादा बोचरा मनुष्य आहे, एखादा बोचरा मनुष्य आहे, दात एक सुद्धा दात त्याच्या तोंडात नाही, अशा माणसाला जर आपण लोखंडाचे चणे खायला गेलं, ते जगल का मरलो? त्याच्या तोंडात दात नाही, अशा माणसाला जर आपण लोखंडाचे चणे खायला, ते मरल का जगल? मरल. ज्ञानोबराय म्हणतात, योगाच्या वाटा जे निघा शुभटा, त्या दुःखा त्याची वाटा भागाल. अरे माझे ज्ञानोबराय योगाची माऊली होती, पण योगाचं खंडन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, योग याग विधी ये नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ऐका, अरे योग तुम्ही आम्ही करू शकत नाही. मग का हो महाराज? ज्ञान प्राप्त करणं सुद्धा एवढं सोपं नाही बरं. ज्ञानाला सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथम नादिते विद्या, द्वितीय नाजितम धनम, तृतीय नाजितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. ज्ञान कमवण्याकरता सुद्धा वयाची मर्यादा आहे. 1 ते 25 तुम्हाला काय व्हायचं? इन्स्पेक्टर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, पोलीस व्हायचं, त्या ठिकाणी डायरेक्टर व्हायचं, तुम्हाला काय वकील व्हायचं, डॉक्टर व्हायचं, काय व्हायचं ते 1 ते 25 मध्ये ठरवा. काय व्हायचं तुम्हाला? खिशे कापू व्हायचं? 1 ते 25 ठरवून घ्या. 1 ते 25 तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचं. आणि 25 ते 50 फक्त पैसा कमवायचा. मग रोज जरी लांब लांब जाऊन कीर्तन करायचं काम पडलं तरी चालतं, पण अजिबात हायगे करायचे. नुसतं 25 ते 50 वर्षापर्यंत फक्त पैसा कमवायचा आणि 50 ते 75 फक्त पुण्य कमवायचं. 1 ते 25 तुम्ही जर ज्ञान नाही कमवलं, 25 ते 50 तुम्ही पैसा नाही कमवला, 50 ते 75 तुम्ही जर पुण्य नाही कमवलं, तर चतुर्थम किम करिष्यसि. मग काय करणार आहे महाराज? आणि ज्ञान सुद्धा प्राप्त करणं एवढं सोपं नाही बरं. ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आता हे पोरं शिबिरामध्ये होते ना, पोरं तुम्ही शिबिरामध्ये होते ना, मग तुम्हाला शिबिरामध्ये गेल्यानंतर 20 दिवस 25 दिवस शिबिर होतं. बघा, ऐका ऐका, योग तुम्ही आम्ही करू शकत नाही, ज्ञान तुम्ही आम्ही प्राप्त करू शकत नाही. ज्ञान सुद्धा फार, ज्ञान म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे. ऐका ऐका, लक्ष द्या. ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध घेण्याकरता पात्र कशाचं पाहिजे? सोन्याचं पात्र पाहिजे. म्हणून ऐका, आणि मग ज्ञान प्राप्त करणं सुद्धा एवढं सोपं नाही. ऐका, ज्ञान किती अवघड आहे तुम्हाला थोडा एक छोटासा दृष्टांत सांगतो. ऐका, या पोरावूनच सांगतो. ऐका, ज्ञान किती अवघड आहे बघा. बघा, असे मुलं शिबिरामध्ये आले होते बरं का महाराज. शिबिरामध्ये माझ्याकडे आले होते आणि आल्यानंतर 20-25 दिवसात पोरांना काय शिकवायचं? 12वा अध्याय, 15वा अध्याय, अभंग. मग आता ते 20 चालू आहे काय? जाहिरात आली का? बसायचं खाली, अजिबात जायचं नाही. जर गेले तर काट काढतो. ऐका ऐका, 20 ते 25 दिवस शिबिर होतं. ज्ञानाबद्दल सांगतो तुम्हाला. ऐका, 20-25 दिवस शिबिर होतं. मग त्या पोरांना संस्कृत कळत नाही, मग त्यांना सांगावं लागायचं, बाबा इकडे बघा माझ्याकडे, शब्दाच्या शेवटी डोक्यावर जर त्या शब्दाचा अनुस्वार आला त्याचा म होतो आणि शब्दाच्या पाठीमागे एका खाली एक जर टिंबे आले त्याचा ह होतो, म्हणजे विसर्ग.
म्हणजे अनुस्वार दिला की त्याचा म होतो. मग काय झालं, त्या पोरासोबत एका पोराचा बाप बी आला होता. त्या पोरासोबत त्याचा बाप बी आला होता आणि पोराला सांगितलं, ऊर्ध्वमूलमद शाख मश्वत्थम प्राहुरभयम छंदांशेस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. आहे का श्लोक? आहे का? बरोबर. वरण दाबलं का नुसतं? ऐका ऐका, पोराला सांगितलं की संस्कृत असं आहे. मग त्या पोराच्या बापाच्या लक्षात आलं, अरे संस्कृत काय एवढा अवघड आहे का? अरे अनुस्वारम देतम संस्कृतम होत. काय म्हणतो तो? संस्कृत काय एवढा अवघड आहे का म्हणे गणेश भाऊ? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. मग त्याला 10-5 दिवस थांबा ना. 8 दिवस शिबिरातून घरी आला, दरवाजा वाजला, बायकोर वजन टाकलेला सकट महाराज तो काय म्हणतो, बायको दार उघडम. ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही, ते सांगतोय तुम्हाला, टाइमपास नाही. ऐका काय म्हणतो, बायकोम दार उघडम. बायको म्हणले, अरे अवस्था आपल्याच मालकाचं, बोलतं काय की कळा ना. दरवाजा उघडम, मालक तुम्ही. बायकोम पाणी आणून. त्याला संस्कृत यायला लागलं ना, पण ते अर्धवट संस्कृत आहे. बायको पाणी आणम, बायकोम झाडम, बायकोम वावरात जातम. कशाला बी तेच लावायचं ते महाराज. बरं ऐका ना शेळके महाराज, तो नुसतं संस्कृत नव्हता बोलत, तो आळून देऊन आल्यापासून आहे ना देवपूजा करायची. देवपूजा आपल्यासारखी नव्हता करत तो. हे देव घेतले टाकले गंगाळात पाणी काळा काळा काळा, अशी देवपूजा नव्हता करत तो महाराज. तो त्या ठिकाणी महाराज सगळे देव ताटामध्ये घ्यायचा, देवांना सुंदर प्रकारे. ऐका ऐका, पंचामृतानं स्नान घालायचं. दूध टाकायचा, दही टाकायचा, मध टाकायचं. इकडे वगैरे दूध टाकायचा, मध टाकायचा, दही टाकायचा, तूप टाकायचा, साखर टाकायचं, पाणी थोडंसं टाकायचं, दही टाकायचं, दूध टाकायचं, मध टाकायचं. तुम्हाला कुठं टाकायचं? हा म्हणून नुसतं दही टाकायचं, दूध टाकायचं, मध टाकायचा, तूप टाकायचं, साखर टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. पूजा झाली की तीर्थ घरात कोणालाच द्यायचं नाही, एकटाच बंकायचं. 6 महिन्यामध्ये महाराज ते आळंदीला तेव्हा असं होतं. आणि 6 महिन्यात देवाचं तीर्थ पिऊ पिऊ इथं माणूसच नाही दाखवला गेला, माणूसच नाही तसा. हे बप्पाच्या बप्प झालं महाराज. ती बाई कदरली ना महाराज. कशाला मी मज लावायचं, टनाटन हिंगणवेत कशाला मज लावायचं. बायकोम ताटम वाढ, बायकोम वावरातून खुरपम, बायको वखम. अरे काय ती बोर झाली महाराज, ती बोर झाली त्याचं ऐकून ऐकून. एक दिवस काय झालं, त्याला उठायला उशीर झाला आणि माझ्या मातावाडीला काम असतं. जर मुलगा शाळेत असला, मालक जर कुठं नोकरीला असला, कुठं कामाला असला, तर ह्या माई मावले आपले सकाळी उठतात, साडा समार्जन करतात, रांगोळ काढतात, स्नान करतात, स्वयंपाक करतात. जुन्या काळातली माई मावली ती सकाळी उठली आणि आपल्या गुरुट्या पाट्यावर तिखट वाटायला घेतलं. आता सारखं नाही. ती जुन्या काळातली माई मावली होती. आता काल परवा दिवशी आम्ही घरी भाजी खाल्ली. काऊन खाल्ली माहिती का? गुरुट्या पाट्यावरची भाजी. आमच्या घरात मिक्सर होतं, आमच्या घरी त्याचे महाराज. महाराज पाहण म्हणी आज भाजी किती चांगली झाली. म्हणजे भाजी कोण करतं? तू. मग तुला का रोग येतो गुरुट्या पाट्यावर भाजी करायची? मग मिक्सर मध्ये मिक्सर बिघड म्हणून गुरुट्या पाट्यावर केली. ऐका ऐका, माझं द्या सोडून कीर्तनात बघा. ऐका. आणि मग महाराज त्या ठिकाणी महाराज ती गुरुट्या पाट्यावरची माई मावली होती. सकाळी उठली, आपलं गुरुट्या पाट्यावर त्या ठिकाणी तिखट वाटायला घेतलं. आणि तिखट वाटायला घेतल्यामुळं काय झालं, हे बी सकाळी उठलं, उशीर झाला. उठलं, देवपूजा करायला गेलं. देवपूजा करता करता याचं ताटच सापडलं. जे देवपूजेचं ताट असतं ना, सेपरेट देवपूजेचं ताट असतं. जे नेहमी चांगली मनोभावातून पूजा करतात ना, मार त्याच्या घरात गेलं ना एवढं प्रसन्न वाटतं. जे रोज देवपूजा करतात ते मला तुळशीला पाणी घालतात, त्याच्या घरात गेल्यावर प्रसन्न वाटतं महाराज. हा ऐका. आणि मग महाराज त्या ठिकाणी तर ताट सापडा. मग याला बायकोला सांगाव ना, अगं पप्प्याची माय, अगं पूजेचं ताट कुठं गेलं सांग ना मला, असं नीट सांगाव ना. हा तिच्यावर वजन टाकायला गेला. हा काय म्हणतो, बायकोम ताटम कुत्रम गच्छन्ति. त्याला सरळ म्हणा का, हे पूजेचं ताट कुठे गेलं असं. हा तिच्यावर वजन टाकायला गेला. बायकोम ताटम कुत्रम गच्छन्ति. तुला लक्षात आलं का बाई, यांचं पूजेचं ताट मी तिखट वाटायला घेतलं. मग त्याला काय केलं, तिखट वाटलं होतं ना त्या ताटामध्ये, त्या ताटात तिखट असं दुसऱ्या ताटात काढून घेतलं आणि तसंच खरकट ताट याला तिखटाचं नेऊन दिलं. आता यांना बी पाहुणं आहे, ताट तिखटाचं खरकट आहे. याला काय येणं, देवपूजा, याला तीर्थ घ्यायची सवय, याला गरबट तीर्थ पिण्याची. आणि तशाच त्या तिखटाच्या खरकट्या ताटामध्ये त्याला महाराज त्या ठिकाणी देवपूजा केली. याचा नियम, देवपूजा झाली की सगळे तीर्थ प्यायचा. देवपूजा झाली, तीर्थ प्यायसाठी ताट तोंडाला लावलं. तीर्थ पिण्याकरता ताट तोंडाला लावलं. साहजिकच ताट तिखटाचं खरकट असल्यामुळे ठसका लागणार ना महाराज. हा. आणि मग महाराज ताट तीर्थ घेतलं
आणि त्याला ठसका लागला. मग याला बायकोला सांगावं, अगं हे तीर्थ मला तिखट का लागतंय? पप्प्याची माय, गोट्याची माय, चिंट्याची माय काय असेल ते, ही तीर्थ मला तिखट का लागतंय? हा बायकोला म्हणतो, बायको तीर्थम तिखटम लागलं. काय म्हणतो ते बायकोला? नीट म्हणावं त्यांना, तिच्यावर वजन संस्कृत आणा गेला. बायको तीर्थम तिखटम लागत. नितीन भैया ती पण वैतकली, तुम्ही अरे धसकटम ताट खरकटम म्हणून तीर्थम तिखटम लागत. विठाला विठाला. मला सांगा, आपण योगाच्या मार्गाने देवाला प्राप्त करू शकत नाही. ज्ञान सोपं आहे एवढं एवढं सोपं आहे. ज्ञानाच्या मार्गाने आपण देवाला प्राप्त करू शकत नाही. कर्म मार्ग सुद्धा फार अवघड आहे. कर्म मार्ग किती अवघड आहे महाराज, किती अवघड आहे सांगू तुम्हाला. कर्म मार्ग एवढा अवघड आहे महाराज. अहो आचमन घेण्याकरता बघा 15 मिनिटं घेणार तुमची. मी जरी 10:30 वाजले तर घड्याळीकडे पाहू नका. 8:45 कीर्तन चालू झालेलं आहे. मला ते पसलं पाहिजे ना. ऐका ऐका ऐका. कुछ तुम समझे कुछ हम समझे कुछ भी न समझे. उठाला ऐका ऐका ऐका. झालं माझं ऐका. त्या ठिकाणी मला हे सांगायचं बाबा की त्या ठिकाणी त्याची का फजित झाली, का फजित झाली. अल्प आपण ज्ञानाने देवाला प्राप्त करू शकत नाही. कर्म मार्ग सुद्धा फार अवघड आहे. आचमन घेण्याकरता शास्त्र सांगतायत उडदाचं